झाडाचा पॉईंट थोडा लक्षात घ्या. कोण आले नाही आले पहिल्यापासून. तर तुमचं नाव सांगा, सुरुवातीला किती मोठं नुकसान आहे आणि दरवर्षीची परिस्थिती हा. आहे, काय अनुभवावं लागतं या सगळ्या परिस्थितीमध्ये? मी सागर दावणे, राहणार तडगावचा रहिवासी आहे आणि गट नंबर 1 पासून ते गट नंबर आमच्या गावचा 30 नंबर शेवट हा पूर्णपणे सध्या आता नदीच्या पाण्यामध्ये बुडालेला आहे. आणि याचं कारण असं की आता ह्या नदीवर 2-3 मोठे धरण झालेत. खासापूर धरण, कोळेगाव धरण, परत दुसरं शेना कोळेगाव, चांदणी, आणि ह्या 3 नद्यांचं किंवा 3 धरणाचं पाणी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात येत होतं. मागच्या वेळेस 19ला जे पाणी आलं होतं 2019ला ते 1,20,000 क्युसेसने पाणी होतं आणि आता आम्हाला ह्या 4 दिवसामध्ये सांगण्यात येते की 2,10,000 हे पाणी येत आहे. तर हे अजून 1 लाख पाणी पुढे जाणार आहे. पाठीमाग वस्त्या आहेत त्या, माझ्या समोर वस्त्या आहेत त्या, माझी स्वतःची वस्ती इथनं अर्धा किलोमीटर आत आहे. तरी एवढं सगळं ह्या प्रसंगाला आम्ही दरवर्षी तोंड देतोय, पण आमच्याकडून कुठलेही शासन प्रशासन आमच्यापाशी पोचलेलं नाही किंवा आमचे दखल फक्त फोनवर सांगतात की बाबा पाणी एवढं सुटलंय आणि तुम्ही घर सोडा, वस्ती सोडा. पण इथं आम्ही जायचं कुठं? कारण ह्या 2 जास्त मध्ये अडचणीत असताना लहू गणपत भालेराव आणि बाळासाहेब मारुती दावणे आणि मी स्वतः त्यांचा मुलगा सागर बाळासाहेब दावणे, आणि ह्या कुटुंबाला प्रत्येक वर्षी गाव पूर्ण इथून आमच्यापासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. आम्हाला असं गावाकडे जायला सुद्धा म्हणजे व्यवस्था रस्त्याची नाही आणि इकडे गुंजेगाव रस्ता आहे, तो आम्हाला कमीत कमी 2.5-3 किलोमीटर अंतर पार करून जावं लागतंय. त्यासाठी आमची मुलं, शाळेला जाणारी आमची मुलं असू द्या, आमचं दूध व्यवसाय असू द्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला 2.5-3 किलोमीटर इथून कराव्या लागतात. असल्या पाण्यातून आता समोर तुम्ही जाताना पाहताल की आता समोर आपण कोरड्या रस्त्याने आलो, पण आता तिथं जाताना गुडघेएवढं पाणी असणार आहे. त्या रस्त्यातून आम्हाला प्रत्येक वेळेस ही आम्हाला ये जा करावं लागते. तर माझी एवढीच विनंती आहे की शासनाला की ह्या 2 कुटुंबाला कुठंतरी वरती आम्हाला पुनर्वसन आमच्या वस्त्यांचं, आमच्या घराचं करावं. ह्या दिवसामध्ये आम्हाला शक्यतो म्हणजे तेवढ्या कालावधीत तर आम्हाला 2 महिने तिथं राहून आमची परत आमचं उदरनिर्वाह किंवा आमची शेती परत आम्हाला पाणी उतरल्यानंतर करता येईल आणि ह्या पाण्यापासून आमचा जीव, आमचे जनावरं सुरक्षित राहतील. बाळासाहेब मारुती दावणे, गट नंबर 26. आमचे 1 नंबर गट ते 30 नंबर गट तरडगाव हात नदीकाठ संपूर्ण पाण्यात गेलेले आणि त्यातल्या त्यात माझी जी वस्ती आहे तरडगाव हद्दीत नदीच्या कडेला आहे, एकदम नदीच्या कडेला. किती नुकसान झालंय शेती? माझे तुरीचं पीक भरपूर गेलं, 2 एकर उडीद गेलं, मका कडवळ गेलं पाण्यात, ऊस तोडा ते पण पाण्यात गेलाय. सरकारला काय म्हणणं आहे? सरकारी लोक येत आहेत का? सरकारला काय म्हणणं आहे, आमचं पुनर्वसन कुठेतरी करावं. आमचा हे कालांतरानं वरचेवर वरचे असंच पाणी येणार, आम्हाला काय बाहेर कुठं व्यवस्था नाही. ठीक.